माजी आमदार ऋतुराज पाटील आणि माजी आमदार जयश्री जाधव यांच्या निधीतून सागरमाळ इथं उभारलेल्या रेड्याची टक्कर स्मृतिशिल्पाचं अनावरण आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते झालं। यावेळी माजी आमदार ऋतुराज पाटील, माजी आमदार जयश्री जाधव, माजी उपमहापौर भूपाल शेटे, माजी नगरसेवक राजेश लाटकर, प्रतिज्ञा उत्तुरे, काकासाहेब पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून ते राजर्षी शाहू महाराजांचा पुतळा आणि शहरातील इतरही महापुरुषांचे पुतळे प्रेरणा देणारे असल्याचं सांगितलं। शाहूनगर इथं राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 20 लाख तर रेड्याच्या शिल्पाभोवती सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाइटिंगसाठी 5 लाख रुपये निधी देण्याची घोषणाही आमदार पाटील यांनी केली। कोल्हापुरातील सागरमाळ इथल्या रेड्याची टक्कर स्मृतिशिल्प हे इतिहासाची आठवण करून देत असून आपण आगामी निवडणुकांमध्येही राजकीय टक्करीसाठी सज्ज आहोत, अशा शब्दात आमदार पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं रणशिंग फुंकलं। सागरमाळमधील रेड्याच्या टक्करीलाही ऐतिहासिक वारसा आहे। नव्या पिढीला हा इतिहास माहिती व्हावा यासाठी हे शिल्प उभारलं असल्याचं त्यांनी सांगितलं। रेड्याची टक्कर हे शिल्प संपूर्ण जिल्ह्यातील गवळी समाजासाठीही प्रेरणादायी राहणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। उद्या दुर्गे सुप्रीम कोर्टात तारीख आहे, उद्या कळेल की 14-15 जिल्ह्यातली कोल्हापुरातली जात नाही। कोल्हापुरात ओबीसीचं आरक्षण माझ्या माहितीप्रमाणे 50 बरोबर आहे, त्यामुळं कोल्हापूरची जाणार नाही। खरं राज्यातल्या 14-15 जिल्ह्यातली कदाचित निवडणूक उद्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि म्हणून या सगळ्या पुढच्या 3 महिन्यामध्ये निवडणुकांची रणधुमाळी उद्याच्या या 2-3 महिन्यामध्ये या ठिकाणी असणार आहे। आणि त्यामुळं हे शिल्प लवकर सगळ्यांना स्फूर्ती द्यायला त्या ठिकाणी उघडले, त्याचं मनापासून मी अभिनंदन काकांचं या ठिकाणी करतो। माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी शाहू महाराजांच्या काळात पुढे आलेली रेड्याची टक्कर ही संकल्पना आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा सोनेरी इतिहास पुढच्या पिढ्यांनाही कळावा यासाठी हे शिल्प उभारल्याचं सांगितलं। माजी आमदार जयश्री जाधव यांनी रेड्याची टक्कर ही ओळख कायम राहावी त्यासाठी इथं शिल्प व्हावे ही स्वर्गीय चंद्रकांत जाधव यांचं स्वप्न होतं। या शिल्पामुळे खऱ्या अर्थानं स्वप्नपूर्ती झाल्याचं त्यांनी सांगितलं। सामाजिक कार्यकर्ते काकासाहेब पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं। यावेळी माजी नगरसेवक खंडू कांबळे, शिवाजी कवाळे, प्रवीण केसरकर, प्रतिज्ञा उत्तुरे, राजू साबळे, सुरेश ढोणुक्षे, उमेश पवार, सर्जेराव साळुंखे, समीर कुलकर्णी, अनिल घाटगे, स्वप्नील राजपूत, संदीप पाटील, रवींद्र नलवडे यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते।